यवतमाळच्या राळेगाव येथील मुली बेपत्ता प्रकरणामध्ये जो संशयित आरोपी म्हणून मजहर कुरेशी याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी या घरावरती काल संध्याकाळच्या सुमारास दगडफेक केली. आपण पाहू शकता की या घरामध्ये जर पाहिलं तर घराच्या पूर्ण काचा आणि दगडफेक झालेली आपल्याला दिसून येत आहे. गाडीसुद्धा फोडण्यात आल्याचीही माहिती आहे. या ठिकाणी पोलिसांनी उपाययोजना म्हणून कुठली पुन्हा अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसाचा बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर संशयित आरोपी म्हणून जे आहेत त्यांचे वडील जे आहेत शरीफ कुरेशी हे आपल्यासोबत आहेत आणि आपण नेमकं जाणून घेऊ काका या संपूर्ण प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून मजहर कुरेशीकडे पाहण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. काय नेमका हा प्रकार आहे, काय वाटतं आपल्याला? मला तर नाही वाटत आहे साहेब तो असं करू शकते म्हणून. शक्यच नाही असं. पण आता तो कारण की घर सोडून कधी तो गेलाच नाही तर मग याच्यावर कशी संशय करावं का बा आहे म्हणून. आणि आता मागेही काही असेल तर मग काही सांगता येत नाही सर. कारण त्याच्या पहिले ते त्याच्यावर एक का दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावरून हा संशय होऊ शकते. पण असं करून म्हणून अशी गॅरंटी नाही सर. कारण की आमच्या याच्यात तसं झालंच नाही अजून. त्याच्यावरती एक आरोप करण्यात येते की आता अनधिकृतप्रमाणे घरसुद्धा बांधकाम करण्यात आलं, त्याच्यावरती नोटीस चिपकवण्यात आली आणि त्या पाडण्यात आलं कल्याणी मजहर कुरेशी असं त्याच्यावर. त्यांच्यासोबत आमचा काहीच संपर्क नाही आणि आम्ही त्याला ओळखतही नाही. ज्यावेळेला ते मकान पाडलं आणि त्या न्यूजमध्ये हे केलं तेव्हाच आम्हाला माहीत झालं का हे याचं तिथं हे असं होतं बा म्हणून. दुसरं काहीच नाही. हिंदू मुलगी जे कल्याणी कुरेशीच्या सोबत विवाह झाला आहे आणि असं त्याच्या नावावर हा याच्याबद्दल काहीच माहिती नाही सर आम्हाला. विवाह झाला का नाही झाला असं काहीच माहिती नाही. एकंदरीत हे संपूर्ण या प्रकरणामध्ये गोतस्करी करण्यात येते किंवा मग अवैध धंदे आहेत असाही एक आरोप हिंदुत्ववादी संघटनाकडून करण्यात येत आहे. तर सर तो पहिले सुरुवातीला करा पण ज्यावेळी बंदी आली तेव्हापासून ते सगळं बंद झालेलं आहे सर. आणि तेव्हापासून तो माझ्यासोबत चिकनच्या दुकानावर आणि ठेकेदारीच्या याच्यात राहत आहे. पण एकंदरीत जर पाहिलं तर संशयित आरोपी म्हणून सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा रोष आहे. काय नेमकं तुम्हाला काय वाटतं त्याचं लहानपणापासून काय कसं बिहेवियर राहिलेला आहे, कसा वागत होता, काय तू परराज्यात जात होता किंवा कुठे राहत होता? नाही सर असं कधीच नाही ऐकलं आम्ही का परराज्यात गेला का कुठं गेला म्हणून असं काहीच नाही. निश्चितच आपण जर पाहिलं तर हे होते संशयित आरोपी मजहर कुरेशी यांचे वडील शरीफ कुरेशी. निलेश फाळके, एबीपी माझा, राळेगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.